कोकण 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 महाराष्ट्रात वरून येणारी मडगावला जाणारी गाडी नंबर 1205 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून सुटेल. नारायणमध्ये गाडी आली, झाडं घेतली आहेत मस्तपैकी आपण गावी लावायला आणि सुंदर अशी सिटिंग अरेंजमेंट. तर गाडीचा सिग्नल लागला आपल्या चिपळूणला पोचलो. चिपळूण मगरींचं शहर. आणि आजकाल जनशताब्दी खेडला पण थांबायला लागली आहे. मगाशी खेडला थांबली होती. खेडला का थांबतंय? चिपळूणला एवढा वेळ थांबतंय खेड. भाई एक नंबरमध्ये एक नंबर नेचर वाटतं. पाऊस संपला की कोकणामध्ये असंच वाटतं. म्हणजे हा हाड आहे एक नंबर. ट्रेनमधून जर असं आहे तर सत्य परिस्थिती तर वेगळीच असेल. बघा आहे का नाद. बाई कोकणात नाद नाही आहे, नाद. एकदा पाऊस संपला की असाच कडक एकदा. तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि कोकणातून स्वागत आहे. सकाळच गाडी संगमेश्वरला येऊन थांबली आहे. कारण ना गाडी खूप वेळेच्या अगोदर येते प्रत्येक स्टेशनला. सो त्या कारणामुळे थांबते ती. कारण ऑन टाईम झाल्याशिवाय स्टेशनला जाऊ नाही शकत. तर मगाशी व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा मी जस्ट येऊन बसलो होतो ट्रेनमध्ये आपल्या इथून. आणि आत्ता डायरेक्ट संगमेश्वरला बाहेर आलो आहे. आता संगमेश्वरहून आपली गाडी रत्नागिरीच्या दिशेने रवानगी होत आहे. हे बघा असा बाहेर एक पूर्ण काळोख आहे. कारण आतमध्ये पूर्ण बाहेर काळोख आहे त्याच्यामुळे माझीच फ्रेम मला दिसते. सो एकदा संगमेश्वर सोडलं का आपल्याला 3 मोठे बोगदे लागतात. 3 मोठे बोगदे ते क्रॉस झाले. त्याच्यातला एक तर खूप मोठा असतो. किती 13 मिनिटाचा आहे. 13 मिनिटाचा हा. आणि त्यानंतर मग रत्नागिरी स्टेशन. सो आपण मग रत्नागिरीत आरामात उतरायचं. मी निघालो तेव्हा स्टार्ट केला होता ब्लॉग. आणि तेव्हा जस्ट सकाळचे 6:30 झाले होते आणि मी ट्रेनमध्ये बसलो होतो. आणि आत्ता 3.5 तासामध्ये आपण रत्नागिरीला पोहोचलो आहे. म्हणून ही सगळ्यात बेस्ट ट्रेन आहे 12051 मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. एक नंबर. म्हणजे लहानपणा. चला रत्नागिरीमध्ये आपलं स्वागत झालेलं आहे. कोणीतरी केलं नाही. पोचलो आहे आपण रत्नागिरीला. 11:42 झालेत. बाहेर जाऊया. अण्णा गाडी घेऊन आले असतील. गाडी घेऊन आले तर गाडीत सरळ चढायचं. रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो. वाट बघतो अण्णांची. गाडी घेऊन येत आहेत कधी. तुला म्हातारी फोनवर बोलतो आहे. आणि आपलं रत्नागिरी स्टेशन सुंदर असं. जगात भारी आमचं रत्नागिरी आहे काय. चला गाडी आली आपली. हे इथे लावून घ्यायचं आपल्याला. निघालं. गाडी आली. निघूया. नाही त्या बाजूने उघडत नाही. काय आता काय केलं. आतून उघडूया. हां आतून उघडायचं. ते आतून उघडायला लागणार. काय नाही नेम ते नंबर प्लेट आहे. तर थेट रत्नागिरी स्टेशनवरून डायरेक्ट डीमार्टला. बघा. आणि रत्नागिरीच्या डीमार्टमध्ये पहिल्यांदाच आलो आहे. बाकी आपल्या मुंबईमध्ये असतंच पण सेम आहे सगळं. झालं ते पण शॉपिंग एवढंच. काय झालं आता बोलली झालं आणि आता बोलते नाही झालं. अरे ह्यांना आणायचं नाही डीमार्टला. हे घ्यायला येतात एक आणि घेतात 1760. या लोकांना एवढा मोठा बोर्ड दिसत नव्हता साखर लिहिलेला. ही साखर आणि शोधायला तिकडे गेली 2 मागच्या कोपऱ्यात. काय लोक आहेत. हां हे इथं असतं. मुंबईला पण सेम असा ट्रॅक असतात. गावी पण डेंजर लोक. डेंजर. चला झालं फायनली घेऊन. तरी अजून शोधत राहील.
चला सामान भरू आता गाडीत. डिमार्टचं सामान गाडीत लोड करून घेऊया. रोहिणीने सांगितलेलं आहे अण्णाला घ्यायचं आणि ती झाडं लावून टाकायची. आजच्या जे रोहिणीकडची आम्हाला सप्रेम भेट आहे. अन्नाचं म्हणायचं झालंय तुमची ना. अजून काय नाही झालं बस. हो जाम व्हायचं. चला तर ठेवूया आणि घरात वाटेक लागूया. चला हॉटेल गोपाळ. हॉटेल गोपाळमध्ये आलं रत्नागिरीला. आता आलो आम्ही रत्नागिरीच्या भाजी मार्केटमध्ये आणि समोर आपलं राम मंदिर, सगळ्या भाज्या आणि बस डेपो हा इकडे डाव्या हाताला. आपला पावसचा बाजार आहे. जा खाली उतर. का खाली उतरू? जा ना हिचे ढोपर दुखतात तरी मच्छी घ्यायला उतरते. हिचे ढोपर दुखतात बोलली. अजून पण तेच आहे. आणि आपला पावसचा मच्छीचा बाजार. जे रत्नागिरी जिल्ह्यातले त्यांना पावस काय ते माहिती नाही, कुठल्या ठिकाण येते. बाजारात खाली आहे सगळा आपला. आम्ही बोललो घेऊन जाऊ फक्त भाज्या, तरी मच्छी घ्यायला आलो. ऐकलं का? जास्त बारीक नको असं. एवढे बारीक नाही. चला तर आपण फायनली घरी पोचलोय आणि घरी पोचलोय, फ्रेश वगैरे झालोय आणि आता पाणी यायची वेळ झाली आहे. 5 वाजता आपल्या घराजवळचे म्हणजे आपल्या वाडीतलं पाणी येतं. पाणी तर काय अजून आलेलं नाही आहे. म्हणजे पाणी भरूया आणि पुढचा ब्लॉग जर कंटिन्यू करायचा झाला तर करूया, नाही तर पाणी भरून ब्लॉग इथेच संपून टाकूया. कारण सकाळपासून जे शूट केलं आहे तो इनफ झाला आहे आजचा ब्लॉग. आणि दुसरा ब्लॉग उद्या चालू करूया कारण आज रेस्ट करूया. पूर्ण ट्रॅव्हलमध्ये दिवस गेला आपला. पूर्ण घराच्या आजूबाजूला असं सगळं रान वाढलं आहे. सो आता चला पाणी तर आलेलं आहे. म्हणजे आता पाणी भरून घेऊया. पाणी भरून घेऊया, थोडा नाश्ता वगैरे करूया. कारण जे गाडीत खाल्लं होतं त्यानंतर थोडंफारच खाल्लं होतं. सो पाणी भरून झाल्यावर नाश्ता करूया. पाणी वगैरे भरून झालं. हॉर्न पब्लिक पाणी वगैरे भरलं आणि मस्त की गावचा जरा फेरफटका मारायला आलो आहे. क्लायमेट बघा फक्त तुम्ही, 1 नंबर म्हणजे 1 नंबर क्लायमेट झालं आहे. सो बोला जरा फेरफटका मारूया, बघूया. खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर आलो आहे खरं तर गावी. त्यामुळे बघा सगळा असा चारा वाढला आहे. अशी फुलं वगैरे वेगवेगळे आली आहेत जी श्रावणानंतर येतात ती येते सगळी. आणि हे ओके इथे भात लावला आहे. ही जी मळी आहे हे बघा, हा सगळा भात आहे दिसतोय तो तुम्हाला लावलेला. सो ही सगळी भाताची मळी आहे बघा. सो तेच बोललो जरा फेरफटका मारून येऊया आणि ब्लॉग पण एंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्थ राहा.